हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा दंडवत. आपण या अध्यायाच्या भगवंत कृष्णांचं द्वारकेमध्ये आगमन अध्याय क्रमांक 11, श्रीमद भागवतम कॅन्टो 1, स्कंद 1, अध्याय 11चा आपण शेवटचा भाग पाहत आहोत, ज्यामध्ये आपण भगवंतांच्या त्यांच्या ज्या 16,108 राण्या होत्या द्वारकेमध्ये, त्यांच्यासोबत आदान प्रदान पाहत आहोत. तर या संबंधित खूप खूप महत्वाचा श्लोक आहे आज. केवळ या मुद्द्यावरच नाही, तर आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या किंवा भगवद्गीतेच्या किंवा श्रीमद भागवताच्या शिकवणुकीबद्दल असणारे काही गैरसमज दूर करण्यासाठी आणि काही योग्य समज कळण्यासाठी हा श्लोक खूप खूप महत्वाचा आहे. त्यामुळे थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण आपण थोडासा व्यवस्थित चर्चा करू. तर शुकदेव शुकदेव गोस्वामींनी आपल्या सांगण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे सूत गोस्वामींनी नैमिष अरण्यामधल्या ऋषी मुनींना सांगताना भगवंतांच्या ज्या वेळेस आदान प्रदान, त्यांचे इंटरॅक्शन, आदान प्रदान सांगितलं, स्नेहाचं, त्यांच्या 16,108 राण्यांसमवेत. त्यानंतर नैमिष अरण्यामधले ऋषी मुनी खूप एक महत्वाचा श्लोक सांगतात कृष्णांच्या, भगवंतांच्या पूर्ण पुरुषोत्तम स्तराबद्दल, की कशा प्रकारे भगवंतांचं हे जे स्नेहाचं आदान प्रदान होतं त्यांच्या 16,108 राण्यांसमवेत, ते कोणत्याही भौतिक प्रवृत्तीवर आधारित नव्हतं. कारण भगवंत हे आहेत आत्माराम. आत्माराम या शब्दाचा अर्थ काय प्रभूजीच माताजीच, कोण सांगेल? आत्माराम म्हणजे हरे भौतिक कृष्ण. गोष्टीवरती. हा, हा रतिरूपा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. म्हणजे प्रभूजी, भौतिक याच्यावरती त्यांना कोणीही हे करू शकत नाही. म्हणजे त्यांच्या ज्या पटराण्या होत्या त्या सुद्धा त्यांना मोहित करू शकत नाही. करत नाही. त्या पद्धतीने ते होते, त्यांच्यावरती कोणताही प्रभाव होऊ शकत नाही. हा, आत्मसंतुष्ट किंवा आत्माराम म्हणजे असा व्यक्ती ज्यांना की स्वतःच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीची, कोणत्याही बाहेरच्या गोष्टीची आवश्यकता नाहीये. पूर्णपणे ते सेल्फ सॅटिस्फाईड, पूर्णपणे आत्मसंतुष्ट आहेत. असे केवळ आणि केवळ भगवंत कृष्ण आहेत. भगवंतांचा हा स्तर नैमिष अरण्यामधले ऋषी मुनी सामान्य माणसासाठी येथे मांडत आहेत. सूत गोस्वामींच्या समोर सूत गोस्वामी मांडत आहेत नैमिष अरण्यामधल्या ऋषी मुनींच्या समोर, जेणेकरून सामान्य व्यक्तीला भगवंतांचा स्तर हा व्यवस्थित कळावा. भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये 7वा किंवा 8व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान महान आहेत. हे केवळ कळणं पर्याप्त नाहीये, हे केवळ माहित असणं हे पुरेसं नाहीये. तर कशा प्रकारे ते महान आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत कशा प्रकारे आहेत, हे पण कळणं भगवंतांच्या भक्तासाठी खूप खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे कृष्णाचा हा जो स्तर आहे, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत, आत्मसंतुष्ट आत्माराम, हा स्तर इथे सूत गोस्वामी नैमिष अरण्यामधल्या ऋषी मुनींना या श्लोकामध्ये सांगत आहेत. तर आपण आधी श्लोक म्हणू आणि नंतर याच्यावर व्यवस्थित चर्चा करूया. कृपया आपण सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करा. उद्दाम भाव पिशुना मलवल्गुहास, उद्दाम भाव भाव पिशुना मलवल पिछुनामलगुहास, व्रीडावलोक निहतो मदनो पियासा. क्रीडावलोकनिहतो व्रीडावलोकनिष्ठो मदनो मदनो पियासा. अपियास. सर्वांनी एकत्र म्हणायचा प्रयत्न करा.
सम्मुह्य चापम् अजहात् प्रमदोत्तमास्ता संव्यूह प्रचापमजहात्र प्रमोदे पास्या यस्येन्द्रियं विमथितुं कुहकैर्न शेकुः यस्येन्द्रियं यस्येन्द्रियं विमथितुं कुहकैर्न शेकुः. हरे कृष्ण. कुणाला याचं हे वाचायचं, अनुवाद वाचायचा आहे? प्रभुजीच माताजीच. प्रभूजी वाचू मी? हा, अलका माताजी, फक्त अनुवाद वाचा. तात्पर्य खूप मोठा आणि महत्वाचं आहे, तर आपल्याला ते सेक्शन वाईज आपण कव्हर करू. ओके हरे ओके ओके. तात्पर्य शिल प्रभुपादजी द्वारा. शिल प्रभुपादजी की जय. त्या राण्यांचे मोहक स्मितहास्य, चोरटे नयन कटाक्ष असे सर्व काही निर्मळ आणि प्रेमभावनांना उद्दीपित करणारे होते. त्या कामदेवाला जिंकून घेणाऱ्या आणि वैफल्यग्रस्त मनस्थितीत धनुष्य सोडून देण्यास भाग पडणाऱ्या होत्या. त्या सहिष्णू शिवांना देखील विचलित करणाऱ्या होत्या. तरी देखील अशा असामान्य सामर्थ्याने आणि आकर्षणाने त्या भगवान श्रीकृष्णाच्या इंद्रियांना विचलित करण्यास कधी सामर्थ्य झालं नाही. धन्यवाद माता. हरे कृष्ण. जय. तर हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर इथे द्वारकेमधल्या भगवंतांच्या ज्या 16,108 राण्या होत्या, त्यांच्या सौंदर्याबद्दल सांगितलं आहे की त्यांचं सौंदर्य इतकं उच्च स्तराचं होतं की साक्षात मदन, साक्षात कामदेव पण वैफल्यग्रस्त व्हावेत, एवढं त्यांचं सौंदर्य होतं. परंतु अशा राण्या पण भगवंतांना आपल्या असामान्य अशा सौंदर्याने भगवंतांना विचलित करू शकत नाहीत. तर याबद्दल एक खूप सुंदर एक शास्त्रामध्येच एक एपिसोड, एक कथा सांगितलेली आहे भगवंत कृष्णांचं. हरे कृष्णा. रतिरूपा माताजी, काही प्रॉब्लेम आहे का? बॅकग्राऊंड मध्ये आवाज येते मध्ये मध्ये मला. नाही नाही प्रभूजी, सगळे बंद आहेत. ठीक आहे, ठीक आहे. एक कथा आहे नरनारायण ऋषींची. नरनारायण ऋषी हे भगवंत कृष्ण, नारायण ऋषी आणि अर्जुन हे नर यांच्या रूपामध्ये हिमालयामध्ये ऑस्टरिटीज, तपस्या करत आहेत. तर इंद्र, जे की स्वर्गलोकाचे स्वामी आहेत, त्यांना नरनारायण ऋषींची तपस्या पाहून एकदा असं शंका आली मनामध्ये, किंवा काळजी लागली की हे तपस्या करत आहेत, याचा अर्थ यांना निश्चित इंद्रपद प्राप्त करायचंय, स्वर्गलोकाचं स्वामीपद प्राप्त करायचंय. आणि असं बऱ्याच वेळा आपल्याला काही काही वेळेस पाहण्यात येतं की कोणताही व्यक्ती जर यज्ञ, दान, तपस्या या यांमध्ये प्रावीण्य प्राप्त करत असेल, खूप छान प्रगती करत असेल, तर कधी कधी इंद्रदेवांना थोडं असुरक्षित वाटू लागतं की अरे, हे या यज्ञ, दान, तपस्या यांमध्ये प्रावीण्य प्राप्त करून हा व्यक्ती इंद्र पद प्राप्त करण्यासाठी पात्र होईल का? तर नरनारायण ऋषी, जे की साक्षात भगवंतांचे अवतार आहेत, यांच्या बाबतीमध्ये इंद्रदेवांनी काय केलं की त्यांची तपस्या भंग करण्यासाठी स्वर्गातून अप्सरा वगैरे पाठवल्या, त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी, विश्वामित्र मुनींसारखं. परंतु ज्यावेळेस नरनारायण ऋषींनी हे पाहिलं की स्वर्गामधून अप्सरा इंद्राने पाठवलेल्या आहेत आणि त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी, तर नरनारायण ऋषींनी स्मित हास्य केलं आणि त्यांच्यावर थोडासाही प्रभाव झाला नाही. आणि कामदेव, साक्षात मदन, जे की तिथे उपस्थित होते, आपल्या धनुष्य बाणाने भौतिक काम वासनेचे बाण नरनारायण ऋषींवर सोडण्यासाठी त्यांना खूप काळजी वाटली की अरे बापरे, आपल्या बाणांनी आणि या अप्सरांनी काही लक्ष विचलित झालेले नाहीये यांचे, आता आपलं काही खरं नाहीये. आणि त्यावेळेस नरनारायण ऋषींनी न रागवता स्वतःच्या शरीरातून, त्यांच्या शरीरातून एकापेक्षा एक
अशा अप्सरांना निर्माण केलं ज्यांच्या सौंदर्यापुढे स्वर्गलोकातून इंद्राने पाठवलेल्या ज्या अप्सरा होत्या त्यांचं सौंदर्य हे नगण्य होतं, काही महत्वाचं नव्हतं. आणि त्या अप्सरांपैकी त्यांना ज्या छान वाटतील त्या कामदेवांना घेऊन जायला सांगितलं इंद्रासाठी भेट म्हणून. आणि अशा रीतीने उर्वशी, जी की स्वर्गामधली एक खूप प्रचलित अशी अप्सरा आहे, ती त्या अप्सरांमधून घेऊन गेले कामदेव, ज्या की नरनारायण ऋषींनी निर्माण केल्या होत्या त्यांच्या शरीरातून आणि इंद्राला भेट म्हणून पाठवल्या होत्या. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंत हे आत्मसंतुष्ट आहेत सर्व स्थितीमध्ये. त्यांना स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःच्या समाधानासाठी, आनंदासाठी कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीची, कोणत्याही दुसऱ्या गोष्टीची गरज नाहीये. परंतु आपण सर्वजण कुणावर अवलंबून आहोत प्रभूजीच माताजीच? आपण सर्वजण अवलंबून आहोत कृष्णांवर. आपण कधी कधी म्हणू शकतो बाकीच्या व्यक्तींवर, बाकीच्या प्राणी मात्रांवर, पण ते बाकीचे प्राणी मात्र तेवढ्याच काळासाठी आपल्याला मदत करू शकतील जेवढ्या काळापुरते भगवंत त्यांना शक्ती प्रदान करतील. एक श्लोक आपण बऱ्याच वेळेला पाहिला आपल्या चर्चेमध्ये, नित्यो नित्यानाम चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. आपल्या लक्षात आहे प्रभूजी माताजीच हा श्लोक? नित्यो नित्यानाम आपण चर्चा केलेला बऱ्याच वेळेला. कुणाच्या लक्षात आहे? हरे कृष्ण. प्रयत्न करा, चुकला तर काही हरकत नाही. काय अर्थ आहे या श्लोकाचा? नित्यो नित्यानाम चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. अंजना माताजी, किरण जाधव प्रभू, मंजरी माताजी, अलका माताजी आणि बाकीची फक्त मंजरी माताजी, हा अनम्यूट करा. नाही प्रभूजी, आठवत नाही मला. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही. नित्य नित्यानाम चेतनानाम आपण चर्चा केलेली की सर्व जे नित्य आहेत जीव, जे की शाश्वत आहेत, त्या सर्व शाश्वत जीवांमध्ये भगवंत हे सदा शाश्वत आहेत, नित्य शाश्वत आहेत. फरक काय आहे नित्य शाश्वत आणि साध्या शाश्वत मध्ये? जीव जे त्यांच्या बद्ध अवस्थेमध्ये, त्यांना जन्म मृत्यू जरा व्याधी, प्रत्येक जन्मानंतर आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागतो आपल्या बद्ध अवस्थेमध्ये. जीवात्मा जरी शाश्वत असेल तरी बद्ध अवस्थेमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. परंतु कृष्ण हे अजात, त्यांचा भौतिक जगतामध्ये भौतिकरित्या कधीही त्यांचा आविर्भाव होतो, भौतिक जन्म त्यांचा कधीही होत नाही. नित्यो नित्यानाम चेतनानाम. आणि चेतना म्हणजे ज्ञाता, आपल्या आजूबाजूला अवतीभवती काय चालू आहे, आपल्या शरीरामध्ये काय चालू आहे, हृदयामध्ये काय चालू आहे, याचं आपल्याला एका सीमित मात्रेमध्ये ज्ञान आहे. परंतु भगवंतांना सर्व जीवांच्या शरीरामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये काय सुरू आहे हे सर्व ज्ञात आहे. जगामध्ये कोणत्याही ठिकाणी काय सुरू आहे भगवंत पूर्णपणे ज्ञात आहे. तर अशा भगवंतांबद्दल या श्लोकात सांगितलंय, नित्यो नित्यानाम चेतनानाम एको बहुनाम यो विदधाती कामान. एको बहुनाम म्हणजे फरक काय आहे? ते पण चेतन आहेत, आपण पण सचेतन आहोत. भगवंत पण शाश्वत आहेत, आपण पण शाश्वत आहोत. पण फरक एक आहे की भगवंत सर्व जीवांना मेंटेन करत आहेत. सर्व जीव हे त्यांच्यावर आधारित आहेत, त्यांच्या गरजा भागवण्यासाठी, त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा आणि बाकीच्याही सर्व गरजांसाठी. एको बहुनाम यो विदधाती कामान. कामान म्हणजे इच्छा, वेगवेगळ्या सर्व इच्छा सर्व जीवांच्या पूर्ण करणारे एकमेव भगवंत कृष्ण आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना कोणत्याही दुसऱ्या प्राणीमात्राची, कोणत्याही वस्तूची गरज नाहीये, आकर्षण नाहीये. तर तात्पर्य खूप महत्वाचं आहे. तात्पर्याच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर प्रभूजीच माताजीच कुणाचा काही प्रश्न आहे? आपण जे आता अनुवाद पाहिला आणि जो श्लोक पाहिला, खूप गडबड होते का? कळत आहे प्रभूजीच माताजीच? हरे कृष्णा. गणेश कुलकर्णी प्रभूजी, मंजारी माताजी,
हा, कळतंय कळतंय. कळतंय ना? ठीक आहे, आपण तात्पर्य पाहू. कुणाला वाचायचं? अलका माताजी तुम्ही कंटिन्यू करा, फक्त तुम्हाला मध्ये मी सांगेल कुठं थांबायचंय ते. चालेल प्रभूजी. हा. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी द्वारा श्रील प्रभुपाद जी की जय. मुक्तीचा मार्ग किंवा भगवत धामात परत जाण्याचा मार्ग नेहमीच स्त्री सहवासावर प्रतिबंध घालतो. संपूर्ण सनातन धर्म किंवा वर्णाश्रम धर्म व्यवस्था स्त्री सहवासावर पूर्ण प्रतिबंध घालते किंवा निदान तो नियंत्रित करते. असे जर आहे तर जो 16 सहस्राहून अधिक स्त्रियात आसक्त आहे त्या सर्वश्रेष्ठ भगवान त्याला सर्वश्रेष्ठ भगवान म्हणून कसे स्वीकारायचे? भगवंतांचे दिव्य स्वरूप जाणून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या एखाद्या चिकित्सक व्यक्तीने जर असा प्रयत्न या संबंधात उपस्थित केला तर अशा प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच नैमिषारण्यातील ऋषींनी या आणि पुढील काही श्लोकात भगवंताच्या दिव्य स्वरूपाची चर्चा केली आहे. या हा श्लोकावरून हा हा माताजी. तर बर इथे हरे कृष्ण. हरे कृष्ण. इथे सर्वात पहिली गोष्ट आहे की नैमिषारण्यामधल्या ऋषी मुनींना भगवंतांचा जो आत्मसंतुष्टतेचा जो सर्वोच्च स्तर आहे तो जगाच्या पुढे मांडायचा होता, की कोणीही भागवत वाचताना असा समज करून घेऊ नये की भगवंत पण स्त्री लंपट होते का, किंवा स्वतःच्या राण्यांप्रती आसक्त होते का? अजिबात नाही. का? कारण इथे सांगितलेलं आहे की या श्लोकावरून हे स्पष्ट आहे की स्त्रियांच्या ज्या आकर्षक वैशिष्ट्यांनी मदन किंवा मदन रिपू भगवान शंकर यांना सुद्धा जिंकले असते, ती भगवंतांच्या इंद्रियांवर विजय मिळवू शकले नाहीत. तर या इन जनरल इथे सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की स्त्री पुरुष यांच्यामधली जी आसक्ती आहे ती या भौतिक जगाच्या अस्तित्वाचं मूलभूत कारण आहे. आणि याबद्दल खूप सारे श्लोक शास्त्रांमध्ये खूप चांगल्या प्रकारे याच्याबद्दल एक्सप्लेन करतात, विश्लेषण करतात. तर याच्यापैकी एक श्लोक जो आहे तो ऋषभदेव जे की भगवंतांचेच एक अवतार आहेत त्यांच्या शिकवणीचा एक श्लोक आहे की कशा प्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्यामधली जी आसक्ती आहे हे भौतिक जो आपलं इथे भौतिक जगतामधलं जे आपलं राहणं आहे, कशा प्रकारे ह्या आसक्तीमुळं या भौतिक जगातलं राहणं हे वाढत जातं, हे ऋषभदेव यांनी आपल्या मुलांना विशेषतः भरत महाराजांना सांगितलेलं आहे. कृपया हा श्लोक तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा की कशा प्रकारे ही आसक्ती वाढत जाते आणि आपल्याला भौतिक जगतामध्ये अडकवून ठेवते. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. पुंसः स्त्रिया मिथुनी भावम् एतम् पुंसः सहस्त्रिया मिथुनी भावमेतम् भावमेतम् तयोर्मिथो हृदय ग्रन्थिम् आहुः तयोर्मिथो हृदय हृदयग्रन्थिमाहुः अतो ग्रह क्षेत्र सुताप्तवित्तैर् अतो गृहक्षेत्र सुताप्तवित्ते जनस्य मोहोऽयम् अहं ममेति. जनस्य मोहोऽयमहं ममेति. तर या श्लोकामध्ये ऋषभदेव सांगतात आपल्या मुलांना की कशा प्रकारे हे जे आकर्षण, ही जी आसक्ती आहे स्त्री आणि पुरुष यांच्यामधली, याच्यामध्ये काय होतं, हृदय ग्रंथी त्या अजून जास्त घट्ट बांधल्या जातात या भौतिक जगतामध्ये. आणि ही आसक्ती केवळ त्यांच्या पुरतीच मर्यादित राहत नाही, ही आसक्ती वाढत कशी जाते हे ऋषभदेव सांगतात. ग्रह क्षेत्र सूत आप्त वित्तैर, म्हणजे घर, जमीन, शेत वगैरे, सूत म्हणजे लेकर बाळ, अपत्य, आप्त, आप्त म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे सगळे सोयरे संबंधी, वित्तैर, वित्तैर म्हणजे वित्त धनसंपत्ती. तर अशा रीतीने ही जी आसक्ती आहे स्त्री आणि पुरुषांच्या मधली, ही भौतिक दृष्टीने जर जर मोकळी सोडली तर बाकीच्या प्रकारच्या आसक्तींमध्ये वाढत जाते. घर, नातेवाईक, कुटुंबातले सगळे सोयरे,
लेकरं बाळ आणि धनसंपत्ती यांच्याबद्दलच्या आसक्तीमध्ये ही जी आसक्ती आहे स्त्री आणि पुरुष यांच्यामधली ही विस्तारली जाते. आणि शास्त्र आपल्याला सांगते इथे या श्लोकामध्ये की जर एखादा व्यक्ती खूप काळजीपूर्वक जर नसेल तर साधारण व्यक्ती अशा प्रकारच्या आसक्तीने अजून जास्त गुरफटला जातो. या भौतिक जगतामध्ये त्याचं त्याचं जे राहणं आहे आध्यात्मिक जगतापासून दूर हे खूप खूप जास्त वाढत जातं. तर इथे पुढे सांगतात की या श्लोकावरून हे स्पष्ट आहे की स्त्रियांच्या ज्या आकर्षक वैशिष्ट्यांनी मदन किंवा मदन रिपू भगवान शंकर यांना सुद्धा जिंकले असते, ती ती आकर्षणे भगवंतांच्या इंद्रियांवर विजय मिळवू शकली नाहीत. मदनाचा उद्योग म्हणजे भौतिक कामुकता उत्तेजित करणे. मदन शराने उत्तेजित होऊन हे सगळे ब्रह्मांड फिरते आहे. या जगातील सर्व व्यवहारांचे मध्यवर्ती सूत्र प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष यांच्यातील आकर्षण हे आहे. पुरुष आपल्या आवडीचा जोडीदार शोधत असतो आणि स्त्री ही आपल्याला सुयोग्य पुरुष शोधित असते. ऐहिक जगतातील प्रेरणा ही अशी आहे. आणि स्त्री पुरुषांची एकदा गाठ पडली की त्यांच्यातील लैंगिक संबंधामुळे भौतिक बंधने अधिक घट्ट होत जातात. परिणामतः दोघांनाही पुरुषाला आणि स्त्रीला आपले लाडके घर, मातृभूमी, आपली मुले बाळे, समाज आणि स्नेही धन अर्जन इत्यादी भ्रामक व्यवहार क्षेत्राची ओढ लागते आणि ही आसक्ती भौतिक जगातलं राहणं वाढत जातं. मग कधी कधी लोकांचा असा गैरसमज असतो की शास्त्र कुटुंब पद्धतीच्या विरोधात आहेत का? अजिबात नाही. कुटुंब पद्धतीच्या जर विरोधात असते तर ब्रह्माजींनी एवढ्या 84 लाख वेगवेगळ्या प्रकारचे जे प्राणी मात्र आहेत त्यांचे शरीर बनवले नसते आणि सर्व बद्ध जीवांचा विस्तार या भौतिक जगतामध्ये केला नसता. तर कृष्ण भावना कौटुंबिक जीवनाच्या विरोधात अजिबात नाहीये. मग कोणत्या गोष्टीच्या विरोधात आहे? कृष्ण भावना ही भौतिक स्तरावर जी आसक्ती आहे, हे जे इथे सांगितलेलं आहे आपल्या नातेसंबंधांविषयी, विशेषतः स्त्री आणि पुरुष यांच्याबद्दल शास्त्र प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी हे कॉशनला आपण काय करतो, सावधान करतं आपल्याला की काळजी घ्या. लाखो करोडो जन्मजन्मांतरापासून जे बद्धजीव या भौतिक जगतामध्ये अडकलेले आहेत त्यांचं मुख्य कारण शास्त्र सांगतं ही आसक्ती आहे. त्याच प्रकारे अजून पण काही श्रीमद भागवतामध्ये श्लोक येतात प्रभूजीच माताजीच. प्रल्हाद महाराजांचा खूप सुंदर श्लोक आहे 7व्या स्कंदामध्ये 9व्या अध्यायामध्ये 45वा श्लोक आहे, जिथे प्रल्हाद महाराज म्हणतात की हे जी आसक्ती आहे पुरुष आणि स्त्री हे एखाद्या जसं आपल्याला कधी जर कोणता जर स्किन डिसीजला आपण म्हणतो त्वचारोग जर कोणता झालेला असेल, खरूज वगैरे, तर खूप जास्त इचिंग, खूप जास्त खाज येते. परंतु त्या खाजेवर जर आपण औषध उपाय केला नाही आणि जर त्या जे खूप जास्त स्क्रॅचिंग सेन्सेशन जे वाटतं त्याला जर आपण स्क्रॅच करत राहिलो, खाजवत राहिलो, तर काही काळानंतर तिथली स्किन खूप जास्त टेंडर होऊन त्याच्यातून रक्त यायला लागतं आणि खूप जास्त वेदनादायक होतं. तर प्रल्हाद महाराज म्हणतात की ही जी भौतिक आसक्ती आहे प्रभूजीज आणि माताजीज, ही केवळ आणि केवळ अशाच प्रकारे आपल्या भौतिक शरीराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या याच्यामध्ये आपलं भौतिक जे अस्तित्व आहे ते खूप खूप जास्त वाढत जातं आणि त्याच्याबरोबर भौतिक दुःख पण वाढत जातात. आणि त्यामुळे जो व्यक्ती, धीरला आपण मराठीत अजून दुसरा समानार्थी शब्द कोणता आहे, जो की कोणत्याही प्रवोकेटिव्ह म्हणजे उत्तेजित करणाऱ्या किंवा डिस्टर्ब करणाऱ्या परिस्थितीमध्ये जो कोणी व्यक्ती विचलित होत नाही, भगवद्गीता म्हणते असा व्यक्ती हा धीर व्यक्ती आहे. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात म्हणून जे धीर लोक आहेत ते अशा प्रकारच्या भौतिक आसक्तीपासून स्वतः खूप काळजी घेतात, जेणेकरून भौतिक जगातलं त्यांचं जे राहणं आहे ते अजून जास्त लांब काळापर्यंत
वाढणार नाही ह्या आसक्तीमुळे. तर इथे भागवत या आजच्या श्लोकामध्ये सांगत आहे की कशा प्रकारे ही जी आसक्ती आहे ती वेगवेगळ्या प्रकारच्या दुसऱ्या आसक्त्या निर्माण करते. आपल्या मुलाबाळांविषयी, आपल्या घराविषयी, धनसंपत्तीविषयी, जमीन जुमला जो म्हणतो आपण, हे सगळे ह्या एकमेव आसक्तीचेच विस्तारित रूप आहेत. या प्रकारे क्षणभंगूर ऐहिक जीवनाची एक खोटीच पण कधीही न संपणारी दुराशा त्याच्या मनाची पकड घेते. न संपणारी कशामुळे प्रभूजी माताजी? कारण ही जी भौतिक आसक्ती आहे याच्यामध्ये गुंता आणि अजून कर्मफळ तयार व्हा, अजून पुन्हा ते कर्मफळ आपल्याला गुंतण्यासाठी भाग पडणार आणि हे पूर्ण चक्र चालू राहणार, हे भागवत सांगत आहे. त्यात हे जीवन दुःख कष्टांनी भरलेले आहे, ही तर एक उघड गोष्ट आहे. म्हणून म्हणून स्पेसिफिकली अशा विशेषतः अशा व्यक्तींना ज्यांना की भगवत धाम प्राप्त करायचंय, ही गोष्ट समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे प्रभूजीज आणि माताजीज. भागवत सांगतं, म्हणून ज्यांना मुक्ती मार्गाची वाटचाल करावयाची आहे, भगवत धामाकडे परत जावयाचे आहे, त्यांना सर्व शास्त्रे विशेषत्वाने असा परामर्श देतात की त्यांनी या माईक आकर्षणाच्या जंजाळातून मुक्त व्हावे. तर तुम्ही म्हणाल प्रभूजीज माताजी याचा अर्थ काही कुटुंब निर्वाहच करू नये का? अजिबात नाही, तसा म्हणण्याचा अर्थ नाहीये. भगवद्गीतेमध्ये एक खूप छान श्लोक येतो. 7व्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये भगवंत कृष्ण सांगतात की धर्म अविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. असं संबंध जो की धर्माच्या अनुसार आहे, धर्माच्या विरुद्ध नाहीये, जो की धर्माच्या चालून आहे, असा संबंध काम संबंध हे स्वतः भगवंत म्हणत आहेत की मी आहे हे अर्जुन. याचा अर्थ कृष्ण भावना ही कुटुंब व्यवस्थेच्या विरुद्ध अजिबात नाहीये, परंतु ती कुटुंब व्यवस्था त्याचं मूलभूत कारण असलं पाहिजे भगवंतांची सेवा, भगवंतांना सेवा अर्पण करणं, ती सेवा वाढवणं. त्याचं जो मूलभूत तत्व आहे ते हे नसलं पाहिजे की कसं मी माझ्या भौतिक इच्छांना अधिकाधिक भौतिकरित्या संतुष्ट करेल आणि या भौतिक जगतामध्ये लांब लांब काळापर्यंत अडकून राहील. ठीक आहे प्रभूजीच माताजी, आणि याची काही उदाहरणं पण आपण पाहू आणि तुम्ही प्रश्न पण नंतर विचारू शकता. त्यांना सर्व शास्त्रे विशेषत्वाने असा परामर्श देतात की त्यांनी त्यांनी म्हणजे अशा लोकांनी ज्यांना आध्यात्मिक जगत प्राप्त करायचंय, त्यांनी या माईक आकर्षणाच्या जंजाळातून मुक्त व्हावे. ही गोष्ट केवळ भगवत भक्त महात्म्यांच्या संगतीने शक्य होते. कामदेव आपले बाण जीव मात्रांवर सोडतो, त्याचा हेतू जीवांच्या मनात भिन्न लिंगीय व्यक्तीविषयी आकर्षण निर्माण व्हावे हाच असतो. मग ती व्यक्ती सुंदर असो की नसो. सुंदर असो का नसोचा अर्थ आहे जसं कोणता एखादा प्राणी गृहीत धरा, उदाहरणार्थ कॉक्रोच, झुरळ, जे की खूप घाणेरडा दिसणारा प्राणी आहे, आपल्याला बिलकुल आकर्षक वाटत नाही, परंतु एका मेल झुरळासाठी एखादी फिमेल झुरळ, एखादं फिमेल कॉक्रोच हे खूप खूप आकर्षक आहे. का? कारण कामदेवाने ही सृष्टी अशा प्रकारे निर्माण केली की त्याच्या त्याच्या जातीतला म्हणा, त्याच्या त्याच्या योनीतला त्याच्या त्याच्या प्रकारचं शरीर असणारा प्राणी मात्र हे दुसऱ्या प्राणी मात्रांसाठी निश्चित आकर्षक वाटतो. सुधारलेल्या समाजाच्या दृष्टीने पाहता कुरूप दिसणाऱ्या पशु समाजात देखील मदनाची उत्तेजना चालूच आहे. तेव्हा मदनाचा प्रभाव कुरूपतम रूपांवरही पडतो. तेथे परिपूर्ण सुंदरांविषयी काय बोलावे? भगवान शंकरांना आपण सर्वात सहिष्णू म्हणून ओळखतो, परंतु त्यांनाही मदन बाणाचा आघात सहन करावा लागला. आपण बघतो की समुद्र मंथन लीलेमध्ये ज्यावेळेस भगवंतांनी मोहिनी मूर्ती रूप धारण केलं, कारण शिवजींना, शंकरांना भगवंतांच्या मायाशक्तीचा प्रभाव पाहायचा होता. तर ह्या मोहिनी अवताराकडे पाहून भगवंत शंकर हे स्वतः पण आकर्षित झाले.
तेही वेडे झाले आणि त्यांनी स्वतःचा आपला पराभव मान्य केला. तथापि स्वतः कामदेव मात्र भगवा भाग्यदेवतांच्या गंभीर आणि उत्तेजक हालचालींनी संभ्रमात सापडला होता आणि त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन त्याने आपले धनुष्य बाण फेकून दिले. याचा अर्थ असा, ज्यावेळेस कामदेवांनी स्वतः पाहिलं की त्यांच्या बाणांचा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर यात किंचितही इफेक्ट परिणाम होत नाही, त्यावेळेस ते पण स्वतः वैफल्यग्रस्त होतात आणि भगवंतांना पूर्णपणे शरण जातात. श्रीकृष्णांच्या राण्यांचे सौंदर्य आणि आकर्षण असे होते. तथापि त्यामुळे भगवंतांच्या दिव्य इंद्रियांमध्ये कधी क्षोभ उत्पन्न झाला नाही. भगवान आत्माराम आहेत, स्वयंपूर्ण आहेत. त्यांना आपले समाधान व सुख मिळवण्यासाठी बाहेरून कोणाचे व कशाचे सहाय्य घ्यावे लागत नाही. म्हणून त्या राण्यांनी भगवंतांना जे सुख समाधान दिले ते आपल्या आकर्षक स्त्रीत्वाने नव्हे, तर आपल्या प्रामाणिक स्नेहाने व सेवेने. तर सांगण्याचा हेतू हा की भगवंतांना कोणत्याही या गोष्टीची गरज नाही स्वतःच्या समाधानासाठी, परंतु भगवंत केवळ एका गोष्टीचे स्वीकार करणारे आहेत आणि ती गोष्ट ज्यावेळेस भगवंतांचे भक्त आपल्या प्रामाणिक स्नेहाने आणि सेवेने भगवंतांना आपली सेवा आपले प्रयत्न अर्पण करतात, भगवंत जरूर त्याचा स्वीकार करतात. तर स्वतःच्या इच्छेसाठी नव्हे, तर केवळ आणि केवळ आपले जे शुद्ध भक्त होते, हे 16,108 राण्या, ज्यांच्याबद्दल शास्त्र सांगते की हे महान योगीच होते, ऋषीमुनी होते अगोदरच्या जन्मांमध्ये, आणि या जन्मामध्ये त्यांनी भगवंतांच्या या राण्यांच्या रूपामध्ये, राण्या होण्याच्या अगोदर ज्या राजकुमारी होत्या, नरकासुराने आपल्या जेलमध्ये, आपल्या तुरुंगामध्ये बंदिस्त केलेल्या, तर या महान ऋषीमुनींनी आपल्या योग तपस्येने, भक्तीच्या जोरावर हे रूप प्राप्त केलेले होते. तर त्यांच्या प्रती आकर्षणाने भगवंत कधीही प्रेरित नव्हते, तर केवळ आणि केवळ त्यांचा स्नेह आणि सेवाभावाने भगवंत हे त्यांच्या प्रती आदान प्रदान करत होते. आपल्या अव्यभिचारी प्रेममय सेवेनेच त्या भगवंतांना प्रसन्न करू शकल्या. अव्यभिचारी सेवेचा अर्थ काय? उदाहरणार्थ सांगतो प्रभुजीच माझं. से फॉर एक्झाम्पल, आपल्याला कोणती भौतिक अडचण आहे आणि कृष्ण भावनेचा स्वीकार करूनही, कृष्ण भक्तीचं पालन करूनही जर आपण त्या भौतिक गरजेसाठी, जर केवळ ती गरज लवकरात लवकर प्राप्त व्हावी, पूर्ण व्हावी म्हणून इंद्र, चंद्र, वरुण, वायू आणि बाकीचे जे 33 कोटी देवता आहेत, देवी देवता, त्यांना जर आपण भौतिक गोष्टीसाठी भगवत भक्ती प्राप्त केल्यानंतर पण त्यांच्याकडे जात असू, तर आपली जी भगवंतांप्रती सेवा आहे ती व्याभिचारी सेवा आहे, ती लॉयल नाहीये. भगवंतांच्या प्रती अव्याभिचारी सेवा म्हणजे काय? की मारो भी राखो भी जो इच्छा तो मार, की भगवंतांची जी कोणती इच्छा आहे, ज्या प्रकारे त्यांना आपल्याला ठेवायचं आहे, आपण ती स्थिती स्वीकारण्यासाठी तयार आहोत, परंतु भगवंतांची सेवा, त्यांची भक्ती आपण कधीही सोडणार नाहीत. अशा भावाला अव्यभिचारी सेवा म्हटले जाते. तर केवळ आणि केवळ अशा द्वारकेतल्या राण्यांच्या अव्यभिचारी सेवेने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांच्या सोबतचं आदान प्रदान स्वीकारलं. आपल्या अव्यभिचारी प्रेममय सेवेनेच त्या भगवंतांना प्रसन्न करू शकल्या. भगवंतांनीही त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांना आपल्या पत्न्या म्हणून वागविले. अशा रीतीने केवळ त्यांच्या अनन्य भक्तीने संतुष्ट होऊन भगवंतांनी त्यांना निष्ठावंत पतीच्या रूपाने प्रतिसाद दिला. अन्यथा इतक्या स्त्रियांचा पती होण्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती. सांगण्याचा हेतू हा, भगवंतांना 16,108च काय, 16 बिलियन राण्या पण प्रभुपाद सांगतात भगवंत लग्न करू शकतात आणि पूर्णपणे त्यांना आनंदी ठेवू शकतात, जे की कोणत्याही साधारण व्यक्तीसाठी शक्य नाहीये. परंतु या 16,108 राण्यांपैकी एकाही राणीचं असं नव्हतं की भगवंतांची स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्न करण्याची गरज होती. अजिबात असं नाहीये. ते प्रत्येकाचेच पती आहेत, म्हणजे सर्व जीव जे आहेत ते प्रकृती आहेत आणि भगवंत एकमेव शास्त्रांच्या अनुसार पुरुष आहेत, उपभोक्ते आहेत.
परंतु त्यांना त्या रूपाने स्वीकारले तर ते प्रतिसाद देतात. भगवंतांविषयीच्या त्यांच्या निर्भीड जिव्हाळ्याची तुलना कोणत्याही पार्थिव वासनेशी, कामुकतेशी करता येणार नाही. तो केवळ दिव्यच आहे आणि राण्यांनी आपल्या स्त्रीत्वास अनुसरून जे तीव्र भाव दाखविले तेही दिव्य असेच होते. कारण तेही दिव्य अशा भाव अवस्थेतून निर्माण झाले होते. मागील श्लोकाच्या वेळी हे सांगितलेच आहे की भगवान जरी लौकिक पतीप्रमाणे दिसत असले तरी वस्तुतः त्यांचे आपल्या पत्न्यांशी असलेले संबंध हे दिव्य, शुद्ध आणि माईक निर्बंधांच्या अतीत असे आहेत. तर सांगण्याचा अर्थ असा, भगवंतांचं हे जे आदान प्रदान आहे 16,108 राण्यांसोबत, ते भौतिक स्तरावर नाहीये, तर त्या 16,108 राण्या पण महान भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत आणि भगवंत पण केवळ तो स्नेह, ते आदान प्रदान स्वीकारत आहेत, ना की आपल्या कोणत्या भौतिक इच्छेसाठी हे स्वीकारत आहेत. तर कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीच माताजीच? थोडक्यात रिवाइज करायचं तर आपण सांगितलं की कशा प्रकारे स्त्री आणि पुरुष यांच्या बद्दलची आसक्ती शास्त्रांच्या अनुसार या पूर्ण भौतिक जगाचं मूळ कारण आहे. आणि ज्यांना कुणाला या भौतिक जगातून पार करून आध्यात्मिक जगताला प्राप्त करायचंय हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट मी सांगायची राहिली की हे जे आकर्षण आहे स्त्री आणि पुरुष यांच्या मधलं प्रभूजीच माताजीच, शास्त्र सांगतं की आपल्या शुद्ध अवस्थेमध्ये भगवंतांबद्दलचं जे अनलॉइड म्हणजे शुद्ध प्रेम जे आहे भगवंतांविषयी, या भौतिक जगतामध्ये तेच परावर्तित होतं या भौतिक आकर्षणामध्ये. जसं की उदाहरण दिलं जातं की पावसाचं जे पाणी आहे आकाशातून पडताना, नॉर्मल जो पाऊस आहे साधारण पाऊस, त्याचं पाणी हे खूप शुद्ध असतं. सगळ्यात शुद्ध पाण्यांपैकी ते जे पाण्याचं स्तर आहे तो शुद्ध आहे. परंतु ज्या वेळेस ते पाणी त्या भौतिक जगतामध्ये मातीवर पडतो, तो थेंब लगेच मातीमध्ये मिसळून ते पाणी गढूळ होतं किंवा आपल्या वापरण्याच्या उपयोगाचं राहत नाही. त्याचप्रमाणे भगवंतांचं जो आदान प्रदान आहे आपल्या शुद्ध भक्तांबद्दल, ते आहे की ते जे आकर्षण आहे भगवंतांचं आपल्या शुद्ध भक्तांविषयी, जे दिव्य प्रेम आहे ते रिफ्लेक्ट होतं, परावर्तित होतं या भौतिक जीवनामध्ये, अशा भौतिक आकर्षणामध्ये. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की कामुक व्यक्ती पण त्याच्या नित्य शाश्वत भगवत धामातील जीवनामध्ये हे समजू शकतो की त्याचा सेवाभाव भगवंतांच्या प्रती खूप छान आहे. परंतु भौतिक जगतामध्ये ज्या वेळेस हा सेवाभाव परावर्तित होतो तो घाणेरड्या अशा स्थितीमध्ये आपल्याला दिसतो. कारण ते प्रतिबिंब आहे, ते स्थायी रूप नाहीये. कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजीज माताजीज? आपण ज्या मुद्द्यांवर आता चर्चा केली. हरे कृष्णा. खूप सारं मी एकटाच बोलत बसलो, पण नाही तुम्हाला काही शंका नाही. क्लिअर आहे? खूप महत्वाचं आहे हे समजणं, खूप महत्वाचं आहे प्रभूजीज माताजीज. जर आपल्याला या भौतिक आकर्षणातून बाहेर पडून भगवत धामात प्राप्त करायचंय तर याचा अर्थ गृहस्थीची जिम्मेदारी आपण तरी पण पूर्ण करणार, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये, उदाहरणार्थ विशेषतः कौटुंबिक जीवनाबद्दल शास्त्र सांगतात की असे अपत्य निर्माण करण्यासाठी जे की भगवंतांच्या भक्तीमध्ये मदत करतील, भगवंतांची भक्ती क्रियांना पालन करतील, असे अपत्य निर्माण करण्यासाठी कौटुंब जीवन हे खूप छान सांगितलेले आहे शास्त्रामध्ये. की एक नाही, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणायचे की जर अशी व्यक्ती ज्यांना की भगवंतांच्या सेवेसाठी अपत्य हे करत आहेत, त्यांच्या सेवेमध्ये जोडण्यासाठी, त्यांना भक्ती मार्गामध्ये जोडण्यासाठी एक नाही 100 अपत्य असे होऊ द्या, ठीक आहे. परंतु आपण म्हणजे कुटुंब जीवनासाठी आक्षेप नाहीये, आक्षेप आहे भौतिक स्तरावरच्या आसक्तीसाठी. हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. Yes, प्रभूजी, माताजी. प्रश्न असा होता की आपण भौतिक जे पण आपलं इच्छा आहे त्याच्यामध्ये आपण जास्त लक्ष नाही दिलं पाहिजे, कारण की आपल्याला तर भगवत प्राप्ती करायची असेल.
पण आपण काही गोष्टींचं संवर्धन करतो प्रभूजी, जसं की आपलं पैसे असो, ज्याच्यासाठी आपण काम वगैरे करतो. का? कारण की आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल करून, किंवा काही असं प्रॉपर्टी म्हणा या पैसे म्हणा, काही पण अशा गोष्टी असतात ज्या आपल्या पुढच्या पिढीसाठी उपयुक्त आहे, त्याच्यासाठी आज आपण आपला वेळ खर्चिक करतो. तर प्रभूजी हे अ, म्हणजे या लेवलने आपण कसं बघता येईल या गोष्टीला? खूप खूप छान प्रश्न आहे की हे बघा, आपल्याला प्रामाणिकरित्या हे मान्य करावे लागेल की आपल्यापैकी प्रत्येक जण, मी स्वतःबद्दल तर निश्चित सांगू शकतो, तुमच्याबद्दल सांगू शकेल का नाही, की खूप साऱ्या भौतिक इच्छा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये, माझ्यामध्ये तर आहेतच आहे. परंतु शास्त्र सांगतं की त्या भौतिक इच्छांना आपल्याला सोडायचं नाहीये, तर भगवंतांच्या भक्तीमध्ये जोडायचंय माताजी. जेणेकरून से फॉर एक्झाम्पल तुम्ही धन वित्त याच्याबद्दल सांगितलं, प्रॉपर्टी वगैरे, तर हे समजून घ्या की मला माझं कुटुंब का मेंटेन करायचंय, जेणेकरून ते कृष्ण भावनेमध्ये स्वतःच स्वतःची कृष्ण भावना विकसित करू शकतील. कृष्ण भावनेचे जे काही कार्य आहेत ते शांतपणे कोणत्याही काळजी विना व्यवस्थित पार पाडू शकतील. याच्यामुळे कुटुंब भरण करणं, कुटुंबाला मेंटेन करणं आवश्यक आहे. जर कारण नसेल, या कारणासाठी जर आपण कुटुंब भरण पोषण करत नसू, तर शास्त्र सांगतं की चिमण्या, कुत्रे, मांजरे, मुंग्या, कोणतेही बाकीचे जीव घ्या, ते पण स्वतःच्या कुटुंबाचं भरण पोषण करत आहेत. एक चिमणी पण तिच्या पिल्लांसाठी एक एक दाणा वेचून आणते ज्यावेळेस ते पिल्ल छोटे असतात, जोपर्यंत त्यांना स्वतः उडायचं शिकत नाहीत किंवा अन्न प्राप्त करायचं कळत नाही. तर शास्त्र सांगतं की आपण जर केवळ भौतिक गोष्टी पूर्ण करत आहोत आपल्या जवळच्यांच्या, आणि आध्यात्मिक रित्या भगवंतांची भक्ती ही सेंटर नाहीये आपल्या क्रियांची, तर आपण हे द्विपाद पशु आहोत. सांगण्याचा अर्थ असा की कदाचित आपण आपल्या मुलांना मे बी खूप चांगल्या उच्च स्तराच्या शाळेमध्ये शिक्षण देऊ आणि प्राणी कदाचित साधं शिकवू कसं अन्न प्राप्त करणार. पण शास्त्रांच्या मते या दोन्हीमध्ये खूप जास्त फरक नाहीये. फरक त्यावेळेसच असेल ज्यावेळेस आपण आपली प्रत्येक जिम्मेदारी, प्रत्येक कर्तव्य हे कृष्ण भक्तीला, कृष्णांच्या सेवेला मध्ये ठेवून त्यांच्या भोवताली करू. आपल्या पती किंवा पत्नीबद्दलच्या जिम्मेदाऱ्या, मुलांबद्दलच्या जिम्मेदाऱ्या, आई वडिलांबद्दलच्या जिम्मेदाऱ्या आणि बाकीचे सर्व कर्तव्य महत्वाचे. एक अजून उदाहरण दिलं जातं की एक पेपर आहे, ब्लँक पेपर आहे, कोरा कागद आहे, आणि त्याच्यावर तुम्हाला खूप सारे वर्तुळ काढण्यासाठी सांगितले. परंतु त्या वर्तुळांमध्ये एक अट अशी ठेवली की ते एकमेकांना ओव्हरलॅप नाही झाले पाहिजे, एकमेकांवर क्रॉस नाही झाले पाहिजे. तर कशा प्रकारे आपल्याला ते वर्तुळ काढावं लागतील संजना माताजी, जर एखाद्या कागदावर काढायचे तर खूप सारे आपल्याला डिस्टन्स पण ठेवावं लागेल प्रभूजी. डिस्टन्स, हो, पण तरी तुम्ही जास्त काढू शकणार नाही अंतर ठेवून. पण कधी कधी जास्त काढू शकाल तुम्ही, ज्यावेळेस त्यांचा केंद्रबिंदू एक आहे. एका बिंदू भोवती आपण असंख्य वर्तुळ काढू शकतो, बरोबर आहे ना माताजी? हो प्रभूजी. त्याच प्रकारे आपण भगवंत कृष्णांना आपल्या कौटुंबिक जिम्मेदाऱ्यांच्या मध्ये जर ठेवलं, तर त्यांच्या मध्ये ठेवून बाकीच्या सर्व जिम्मेदाऱ्या आपण यशस्वीरित्या, परिपूर्णरित्या पार करू शकतो. आणि कसं मानू शकतो आपण की पार करणं शक्य आहे? शास्त्रामध्ये इतके सारे उदाहरणं आपल्याला गृहस्थ भक्तांचे पाहायला भेटतात. युधिष्ठिर महाराज, परीक्षित महाराज, अं, अजून बाकीचे सर्व, प्रभू रामचंद्र स्वतः ग्रहस्थ होते, किंवा 12 जे महाजन आहेत त्यांच्या 12 महाजनांपैकी 7 महाजन हे ग्रहस्थ आहेत. तर जनक महाराज असू, शंभू स्वतः शिवजी असू, हे सर्व ग्रहस्थ आहेत. तर या सर्व महान भक्तांमध्ये जर ग्रहस्थ आश्रम पालन करून स्वतःच्या जीवनाची परिपूर्णता प्राप्त केलेली आहे, तर आपल्याला पण कुटुंब व्यवस्था, कुटुंब भरण पोषण करणं निश्चित शक्य आहे. परंतु भगवंतांच्या भक्तीच्या अवतीभोवती ह्या जिम्मेदाऱ्या पार पाडणं आवश्यक आहे माताजी. हो प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कुणाचं काही काही शंका आहे प्रभूजीच माताजीच या मुद्द्यावर? खूप महत्वाचा मुद्दा आहे की कुटुंब पालनाबद्दल कृष्ण भावना आंदोलनाची भूमिका काय आहे. कधी कधी लोकांचा असा गैरसमज असतो, सरळ तोंडावर सांगतात की अरे, इतक्या चांगल्या कॉलेजमधून डिग्री प्राप्त करून पण
या प्रभूजींनी ब्रह्मचार्य आश्रम निवडला आहे. सगळ्यांनी जर ब्रह्मचार्य आश्रम स्वीकारला तर हे जग चालणार कसं, असा खूप साऱ्या लोकांचा प्रश्न असतो. पण त्याचं उत्तर हे आहे प्रभूजीज माताजीज, की ब्रह्माजींनी सृष्टी अशा प्रकारे बनवली की 100% मधले हार्डली 1 किंवा 2% लोकच त्या ब्रह्मचारी आश्रमाच्या नियमांचं पालन करण्यासाठी प्रेरित होतील, आणि अशी प्रेरणा प्राप्त करणाऱ्यांपैकी काही जणच त्या आश्रमाचं पावित्र्य व्यवस्थित प्रकारे पालन करू शकतील. त्याच्यामुळे कुटुंब व्यवस्था संपणार नाहीये, ब्रह्माजींनी त्याची तरतूद केली आहे. एक गोष्ट मात्र बदलू शकतो आपण, की कशा प्रकारे त्या कुटुंब व्यवस्थेचा स्वीकार करायचा, जेणेकरून त्या कुटुंब व्यवस्थेमध्ये राहून पण आपण या जीवनाच्या शेवटी भगवत प्राप्ती करू शकावी. नाहीतर मग हेच चालू राहील की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, की प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला आईच्या पोटामध्ये राहावंच लागेल, बाहेर येऊन शिकून स्वतःच्या पायावर उभं होऊन पुन्हा कुटुंब तयार करणं आणि कुटुंबाचं भरण पोषण करणं, जन्म जन्मांतरांमध्ये हे चक्र चालू राहील. प्रभूजीज माताजीज, क्लिअर आहे? हरे कृष्ण. अवघड आहे का समजण्यासाठी? नाही प्रभूजी. नाही, समजतंय प्रभूजी. ठीक आहे. समजलं प्रभूजी. पण मान्य आहे तुम्हा सगळ्यांना प्रभूजीज, कुणाचा काही आक्षेप आहे याच्यावर की कुटुंब पद्धतीच्या विरोधात आपण अजिबात नाहीये, फक्त भौतिक आसक्तीच्या स्तराच्या आपण विरोधात आहोत. कारण ती भौतिक आसक्ती मनुष्याला पुन्हा पुन्हा या जगात येण्यासाठी हे करते, फोर्स करते. पुढे जाऊ आपण. आज आपण 2-3 श्लोक बाकी आहेत प्रभूजीज माताजीज, हा धडा पूर्ण करू, अध्याय. कुणाला वाचायचं आहे प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणी आता क्षितिजा मध्ये? ठीक आहे मॅम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. सामान्य मायाबद्ध जीव तर्कबुद्धीने असे समजतात की भगवानही आपल्यातीलच एक आहेत. आपल्या अज्ञानाने ते असे समजतात की भगवान विषयांनी प्रभावित होतात. वास्तविकपणे भगवंत सर्वथा अनासक्त आहे. तात्पर्य: येथील अबुधहा हा शब्द महत्वाचा आहे. केवळ घोर अज्ञानामुळे तावातावाने बोलणारे मूर्ख तर्कवादी भगवंतांविषयी अपसमज करून घेतात व आपल्या मूर्ख कल्पनांचा मोठा प्रचार करून सामान्य निरागस माणसांमध्ये त्या पसरवतात. वास्तविकरित्या सर्वश्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण हेच मूळ आदिपुरुष आहेत. जेव्हा ते स्वतः प्रत्येकाच्या दृष्टीपुढे उपस्थित होते तेव्हा त्यांनी आपले दैवी सामर्थ्य प्रत्येक क्षेत्रात पूर्ण रीतीने दाखवले. आम्ही श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकावरील भाष्यात दर्शवल्याप्रमाणे भगवान आपल्या इच्छेप्रमाणे कसेही वागण्यास सर्वथा स्वतंत्र आहेत. परंतु त्यांच्या सर्व कृती या आनंदपूर्ण, ज्ञानपूर्ण व शाश्वत अशा आहेत. केवळ भौतिकवादी मूढच भगवंतांसंबंधी अपसमज करून घेतात. त्यांचे रूप भगवद्गीता व उपनिषदे यात सांगितल्याप्रमाणे सच्चिदानंद असे आहे, याचे त्यांना अज्ञान असते. त्यांच्या विविध शक्ती निसर्गक्रमानुसार पूर्ण योजनेने कार्यरत असतात. भगवंत या विविध शक्तींच्या माध्यमाने सर्व कार्य करूनही स्वतः निराळे राहतात. त्यांची जीवांवर स्वाभाविक अपार अशी करुणा आहे आणि आपल्या अकारण करुणेने जेव्हा ते या भौतिक विश्वात अवतीर्ण होत असतात तेव्हा आपल्या शक्तीनेच ते सर्व गोष्टींचे संपादन करतात. त्यांना त्रिगुणांची बंधने नसतात. ते यथारूपताच अवतीर्ण होतात. बौद्धिक तर्कवादी त्यांना चुकीने केवळ एक श्रेष्ठ व्यक्ती असल्याचे समजतात. अशा प्रकारे ते त्यांच्या अनिर्वचनीय ब्रह्म इत्यादी वैशिष्ट्यांनाच सर्वस्व समजतात. अशी धारणा देखील बद्ध दशेचेच फलित आहे. कारण ते स्वतः मर्यादेच्या पलीकडे पोहोचू शकत नाहीत. म्हणून जे भगवंतांना आपल्या मर्यादित सामर्थ्याच्या कक्षेत असल्याचे समजतात ते केवळ सामान्य लोक होत. असे लोक भगवंत प्राकृतिक त्रिगुणांनी प्रभावित होत नाहीत ही गोष्ट समजून घेणार नाहीत. दूषित पदार्थांच्या संपर्काने सूर्य कधी दूषित होत नाही हे त्यांना कळत नाही.
तर्कवादी लोक आपल्या स्वतःच्या प्रायोगिक ज्ञानानुसार सगळ्या गोष्टींचे अनुमान काढू पाहतात. अशा प्रकारे भगवंत भौतिक बंधनाने बद्ध एखाद्या सामान्य जीवासारखे कार्यरत झाल्याचे पाहून हे लोक त्यांची एकाच वेळी 16 सहस्त्र स्त्रियांशी विवाह करण्यासारखी अद्भुत कार्य लक्षात न घेता त्यांना साधारण मनुष्य समजतात. अपूर्ण ज्ञानामुळे ते एकांगी विचार करतात, दुसरे अंग सोडून देतात. अर्थातच अज्ञानामुळेच श्रीकृष्ण स्वतःप्रमाणे समजून ते त्यांच्याविषयी भागवताच्या निष्कर्षाहूनही भिन्न असे हास्यास्पद निष्कर्ष काढतात. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. जय. धन्यवाद माताजी. तर अशा प्रकारच्या भ्रमित मूर्ख मनुष्यांबद्दल शास्त्र सांगत आहे की असे व्यक्ती स्वतः सामान्य व्यक्ती आहेत आणि भगवंतांच्या नाम रूप गुण लीला इत्यादींनाही ते सामान्य समजतात. विशेषतः आपण पाहतो की लोकांना आक्षेप असतो भगवंतांच्या 16,108 राण्यांशी विवाह करण्याबद्दल, किंवा लोकांना आक्षेप असतो कृष्णांनी खूप साऱ्या गवळणींसोबत गोपींसोबत केलेल्या रासलीलेविषयी. परंतु ही गोष्ट ते सहज इग्नोर करतात, इग्नोरला पण काय दुर्लक्ष करतात की त्याच भगवंतांनी 8 वर्षाच्या वयामध्ये 7 वर्षाच्या वयामध्ये गोवर्धन पर्वत धारण केला होता आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर. मग त्यांचं म्हणणं आहे की बघा, तुमच्या कृष्णांनी तर 16,108 राण्यांशी विवाह केला, तर मी पण खूप साऱ्या स्त्रियांशी विवाह करेल. पण ते ही गोष्ट विसरून जातात की भगवंत हे आत्माराम आहेत. प्रभुपाद म्हणतात की 16,108च काय, भगवंत कृष्ण 16 ट्रिलियन जरी राण्यांशी विवाह केला तरी ते पूर्णपणे सामर्थ्य आहेत त्या सर्व राण्यांना आनंदी पूर्णपणे संतुष्ट ठेवण्यासाठी. मनुष्यासाठी हे शक्य नाहीये. आणि प्रभुपादचे दुसरं की भगवंतांचे जे भक्त आणि एका प्रकारचं विस्तारित रूप जे भगवंत शंकर आहेत ते हलाहल विष पण स्वतः स्वतःच्या शरीरावर किंवा काही त्यांचा परिणाम होत नाही. जर तुम्हाला कृष्णांच्या 16,108 राण्यांची विवाह करण्याला इमिटेट करायचे, कॉपी करायचे, तर मग त्यांनी उचललेल्या गोवर्धन लीलेला पण तुम्ही आधी कॉपी करण्याचा प्रयत्न करा. किंवा ज्या प्रकारे भगवंतांनी दुर्योधनासमोर युनिव्हर्सल फॉर्म विश्वरूप दाखवले होते किंवा अर्जुनाला विश्वरूप दाखवले होते, ते पण दाखवण्यासाठी तयार राहा. तुम्ही नाही म्हणू शकत की मी त्यांच्या एका कार्याची कॉपी करणार परंतु दुसरं कार्य माझ्या कम्फर्ट, माझ्या आवडीनुसार दुर्लक्षित करणार. ते नाहीये. कारण भगवंत जे आहेत ते नेहमी शास्त्र सांगतं की सच्चित आनंद आहेत, आत्माराम आहेत, आत्मसंतुष्ट आहेत. त्यांना एका पण व्यक्तीशी विवाह करण्याची गरज नाहीये स्वतःच्या इच्छांसाठी. परंतु असे भगवंत केवळ आपल्या शुद्ध भक्तांसोबत आदान प्रदान करत आहेत, जे की आपण ओळखलं पाहिजे. आणि त्यांना इमिटेट करणं, त्यांचं अनुकरण करणं हे चुकीचं आहे. आपण शेवटचे 2 श्लोक म्हणू प्रभुजीज माताजी आणि नंतर इथे कन्क्लूड करू. कुणाला वाचायचं आहे? हरे कृष्ण. मंजरी माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रणाम प्रभुजी. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. भगवंतांची भगवत्ता मुळी यातच आहे की ते जरी भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असले तरी ते प्राकृतिक गुणांनी प्रभावित होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचा आश्रय घेतलेल्या भक्तांवरही भौतिक गुणांचा प्रभाव होत नाही. तात्पर्य: दिव्यत्वात यत्किंचितही भौतिकता नसल्याचे श्रुती स्मृत्यादी वैदिक शास्त्रातून निक्षून सांगण्यात आले आहे. भगवान त्रिगुणांच्या अतीत असल्याने निर्गुण आहेत, परम अभिज्ञ आहेत. भगवान हरी परम दिव्य पुरुष आहेत.
ते भौतिक प्रभावाच्या व्याप्तीच्या पलीकडे स्थित आहेत. या विधानांचे शंकराचार्यांनीही समर्थन केले आहे. येथे कोणी असा विवाद करील की श्रीकृष्णांचे लक्ष्मींसमवेत असलेले संबंध दिव्य असतीलही, परंतु यदुकुळाशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी काय? ते त्या जन्माला आले आणि त्यांनी जरासंध, कंस इत्यादी असुरांना ठार करण्याचे भौतिक गुणांच्या प्रत्यक्ष संपर्कातील कार्य केले, त्याविषयी काय? उत्तर असे आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवतांची दिव्यता कोणत्याही स्थितीत प्राकृतिक गुणांनी बाधित होत नाही. वस्तुतः ते अशा गुणांच्या संपर्कात त्या दृष्टीने असू शकतात की ते सर्व गोष्टींचे उगम आहेत आणि तरीही या गुणांच्या पलीकडे आहेत. म्हणूनच त्यांना योगेश्वर, योग शक्तीचे अधिपती, सर्व शक्तिमान म्हणतात. इतकेच काय, पण त्यांचे ज्ञानी भक्तही त्रिगुणातीत आहेत. वृंदावनाचे प्रसिद्ध 6 गोस्वामी हे सर्वच धनाढ्य कुळातील होते, परंतु त्यांनी वृंदावनात संन्यासाचे जीवन स्वीकारले. बाह्यतः ते अतिशय बाह्यतः ते अतिशय निष्किंचन आणि दीनस्थितीत असल्यासारखे होते, पण वस्तुतः ते आध्यात्मिक मूल्यांनी सर्वात धनाढ्य होते. असे महाभागवत किंवा पूर्णत्वाच्या प्रथम श्रेणीतील भक्त जरी कुठे गेलो प्रथम श्रेणीतील भक्त जरी जनसंपर्कात येतात, तरी प्रकृतीच्या गुणांचे परिणाम म्हणून जी मानापमान, आनंद दुःख, निद्रा जागृती अशी द्वंद्वे आहेत, त्यांनी ते प्रभावित होत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांच्यापैकी काही जण जरी लौकिक व्यवहारात सहभागी असले तरी तेही या प्रभावापासून मुक्तच राहतात. जगाच्या व्यवहारासंबंधी असे औदासीन्य अंतःकरणात बांधलेले असल्याविना कोणालाही त्या दिव्य अवस्थेत स्थिर म्हणता येणार नाही. परमेश्वर आणि त्यांचे सहचर एकाच दिव्य निर्गुण पातळीवर असतात आणि योगमायेच्या पाठिंब्याने अथवा परमेश्वराच्या अंतःशक्तीमुळे त्या सर्वांच्या कृत्यांना पावित्र्य प्राप्त होत असते. भगवंतांचे हे भक्त आपल्या वर्तनामध्ये काही वेळी पातळी सोडून अधपतित झालेलेही दिसून येतात, तरीही ते नेहमी दिव्य श्रेष्ठच असतात. भगवान भगवद्गीतेमध्ये 9.30 स्पष्टपणे सांगत आहेत की एखादा निष्ठावंत भक्त आपल्या पूर्वायुष्यातील मायेच्या प्रभावाखालील आचारांमुळे आता अधपतित झाल्यासारखा दिसत असला तरी सुद्धा त्याचा श्रेष्ठ भक्त म्हणून स्वीकार केलाच पाहिजे, कारण आता तो सर्वतोभावे भगवत सेवेत संलग्न आहे. तो भगवंतांची भक्ती करीत असल्याने भगवान त्याचे नेहमीच संरक्षण करतात. त्याची ही पतित अवस्था हा एक योगायोग आहे. ती तात्पुरती असते, ती लवकरच होते. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रीला प्रभुपाद की जय. की जय. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे भगवंत जरी या भौतिक जगतामध्ये अवतरित होत असले वेगवेगळ्या त्यांच्या रूपांमध्ये, जसं की कृष्ण, प्रभू रामचंद्र, नरसिंहदेव, वामनदेव आणि बाकीचे सर्व कृष्णांचे अवतार, तरीही त्यांच्या क्रिया ह्या कधीही भौतिक गुणांनी प्रभावित राहत नाहीत. ज्या प्रकारे एक दोन वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं श्रील प्रभुपादजी जनरली देतात हे एक्सप्लेन करण्यासाठी. एक उदाहरण श्रील प्रभुपादजी देतात ते म्हणजे आहे सूर्याचं. जसं की सूर्य आपल्या किरणांनी वेगवेगळ्या ठिकाणचं पाणी शोषून घेतो, तो समुद्राचं पाणी पण शोषून घेतो आणि घाणेरडे जे ठिकाणं असतात, गटार असू, अजून दुसरे कोणते मलमूत्र असू, त्या ठिकाणचं पण पाणी शोषून घेतो. परंतु ते पाणी शोषून घेतल्याने सूर्य कधीच अपवित्र होत नाही. सूर्य कधीच त्यांना अशुद्धता प्राप्त होत नाही. उलट ती जागा जिथे सूर्याने पाणी शोषून घेतलेलं आहे ती स्वच्छ होते हळूहळू. याच प्रकारे भगवंत त्यांच्या सर्व अवस्थेमध्ये, मग ते कोणत्या विस्तारित रूपामध्ये असू, कोणत्या अवताराच्या रूपामध्ये असू, किंवा या भौतिक जगतामध्ये अवतरल्यानंतर त्यांचे कोणते कार्य असू, ते कोणतेही कार्य कधीच भौतिक जगातल्या गुणांनी प्रभावित राहू शकत नाहीत. ते नेहमी भौतिक जगातल्या गुणांच्या परातीत आहेत. परातीत म्हणजे त्याच्या पलीकडे आहेत. आणि केवळ भगवंतच नाही तर भागवत सांगतं की असा भक्त जो की भगवंतांच्या नित्य नियमित सेवेमध्ये गुंतलेला आहे, भगवंतांच्या कृपेने असा भक्त पण श्रेष्ठ स्तरावरच गणला पाहिजे. जरी त्याच्यामध्ये बाहेरच्या दृष्टीने पाहायला गेलं तर काही डिमेरिट्स
काही दुर्गुण दिसतील, काही कमी दिसतील, कुठे अधःपतन झालेलं दिसेल, परंतु भगवद्गीतेत 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की क्षिप्रम भवती धर्मात्मा. क्षिप्रम म्हणजे खूप लवकर, काही काळाची गोष्ट आहे की भगवंत त्याच्या हृदयातले कल्मश अनर्थ काढून टाकून त्याला पूर्णपणे स्वच्छ करतील. पण एकच अट आहे की ती व्यक्ती भगवंतांच्या भगवत भक्तीमध्ये व्यवस्थितरित्या जोडलेली पाहिजे. तर भागवत सांगतं की केवळ भगवंतच नाही, भगवंतांचे असे भक्त जे की भगवंतांच्या भक्तीमध्ये नित्यरित्या व्यवस्थित जोडलेले आहेत, ते पण या माय त्यांना पण आपण अधपतित त्यांची अवस्था मानू नये. भगवंतांच्या भक्तीत जोडल्यामुळे ते पण श्रेष्ठ अवस्थेला प्राप्त आहे. आणि आजच्या चर्चेतला शेवटचा श्लोक, त्या साध्या भोळ्या कोमल सौंदर्यवती स्त्रियांना खरोखरच असे वाटत असे की आपला पती श्रीकृष्ण आपल्याच मागे मागे असतो, तो पूर्णपणे आपल्या अधीन झाला आहे. खरे पाहता ज्याप्रमाणे नास्तिकाला परमेश्वराच्या जगन्नियंतृत्वाची जाणीव नसते, त्याप्रमाणे आपल्या पतीचा महिमा किती असीम आहे याची त्यांना काहीच जाणीव नव्हती. तर सांगण्याची गोष्ट अशी, भगवद्गीतेमध्ये भगवंत एक श्लोक सांगतात की नमे विदु सुरगणा, की भगवंतांना महान देवतागण जसे की ब्रह्माजी, इंद्र आणि बाकीचे देवतागण हे पण कधी कधी जाणण्यामध्ये कमी पडतात. भगवंतांना पूर्णपणे जाणणे अशा महान देवी देवतांना पण पूर्णपणे शक्य नाहीये. तर सामान्य व्यक्तीचं काय सांगावं. त्याच प्रकारे ह्या ज्या 16,108 भगवंतांच्या राण्या होत्या, ज्या की भगवंतांच्या योग शक्तीच्या अधिपत्याखाली होत्या, त्या पण भगवंतांना पूर्ण पुरुषोत्तम भगवान ही त्यांची अवस्था ही त्यांना कधीही पूर्णपणे समजली नाही. कारण भगवंतांची इच्छेने, भगवंतांची इच्छेने भगवंतांनी योगमाया शक्तीने आपल्या भक्तांवर प्रभाव टाकतात. आणि ह्या राण्यांना असं वाटत होतं की कृष्ण माझ्याशी एवढे आसक्त आहेत की ते केवळ माझ्याच पाठीमागे मागे मागे करत आहेत. अशा प्रकारे भगवंत सगळ्या राण्यांना ही ही जी फिलिंग आहे सर्व राण्यांमध्ये होती. हरे कृष्ण. संजना माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, एक प्रश्न होता हा, की इकडे जे नास्तिक असतात ते तर भगवंतांचं अस्तित्व स्वीकारतच नाही, पण बरोबर. पण भगवंतांची भक- नित्य भक्ती करतो. पण कधी कधी असं होतं प्रभूजी की आपल्याला मन नसतं किंवा आपल्याला आळस येतो की नाही असं करूशी वाटत की नाही करायला पाहिजे. तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे प्रभूजी? खूप खूप छान प्रश्न आहे आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे की आपल्याला कधी वाटू शकतं की आज भक्ती करायला पाहिजे, खूप छान वाटत आहे, आणि कधी कधी असं वाटू शकतं की आज बिलकुल मूड नाहीये, बिलकुल मन नाही करत आहे करण्याची. जर आपण आपल्या आनंदासाठी भगवंतांची जर भक्ती केली माताजी, तर आपल्याला काय वाटतं आणि कधी वाटणार नाही हे महत्व ठरतं आणि त्याच्यावरून आपण ते पालन करू. परंतु खरा जो भाव असला पाहिजे भक्ताचा की मला काय वाटतं ते महत्वाचं नाहीये. काय महत्वाचं आहे, माझ्या भक्तीच्या कार्याने भगवंतांना प्रसन्नता प्राप्त होईल, भगवंत आनंदी होतील, आणि माझ्यासाठी ते महत्वाचं आहे. मला आनंद वाटू किंवा मला आनंद न वाटू ते महत्वाचं नाहीये, भगवंतांना आनंद वाटणं महत्वाचं आहे. हे ज्यावेळेस आपण आपल्या भक्तीच्या कार्याचं कारण ठरवू, मग आपल्याला कोणते कारण सापडणार नाहीत की आज मला छान वाटत आहे किंवा नाही छान वाटत आहे. ते महत्वाचं नाही, महत्वाचं आहे कृष्णांना छान वाटेल जर मी भक्तीचं कार्य केलं तर. हो प्रभूजी, पण आपण भौतिक जगामध्ये आहोत, आपले अजून एवढा आपल्या माइंडवर कंट्रोल नाहीये. तर त्या गोष्टी म्हणजे असं कधी नाही मन होत किंवा असं झोप वगैरे येते करताना वगैरे, आळस वगैरे. हा, बाह्यतमरित्या जे काही उपाय करणं आवश्यक आहे, उदाहरणार्थ झोप येते तर आधी आपला दिनक्रम व्यवस्थित असा प्लॅन करा जेणेकरून वेळेवर व्यवस्थित आराम व्हावा, जेणेकरून सकाळी आपलं शरीर आपलं मन हे फ्रेश असावं भगवंतांचं नामजप करताना. जर ते बाहेरच्या ज्या काही उपाय आहेत ते जर आपण व्यवस्थित पालन केलं आणि भगवंतांना जर प्रार्थना केली तर निश्चित ते पण मदत करतील आपल्या आपल्या जपाचा स्तर वाढवण्यासाठी, आपल्याला मदत करण्यासाठी. फक्त एकच गोष्ट काळजी घ्यायला पाहिजे की खूप सारं आपल्या मनावर अवलंबून राहू नका.
कारण भगवद्गीता सांगते की मन हा आपला खूप जवळचा मित्र पण आहे आणि खूप भयानक असा शत्रू पण आहे. जो व्यक्ती ज्याने की मनाला मोकार सोडून दिलेला आहे, अशा व्यक्तीसाठी मन हा सगळ्यात खतरनाक, सगळ्यात भयानक, सगळ्यात भयावह असा शत्रू आहे. परंतु असा व्यक्ती ज्यांनी मन नियंत्रित करून भगवंतांच्या सेवेत जोडलंय, तेच मन आपल्या उद्धाराचं कारण ठरू शकतं. तर पूर्णपणे मनावर अवलंबित राहणं थोडंसं खूप खूप रिस्की आहे माताजी. हो प्रभूजी, ठीक आहे. धन्यवाद प्रभूजी. परंतु बाहेरचे जे काही उपाय आहेत ते निश्चित आपण प्रयत्न करायला पाहिजे, जेणे आपली भक्ती अजून चांगली व्हावी. हो हरे प्रभूजी. आणि प्रभूजी आपण जे पण आपण भक्ती करतो, कधी कधी आपण तेवढं 100% नाही देऊ शकत आपलं, तरी त्या आपण जे नाम जप वगैरे केलंय, जपमाळा केलंय, तर त्याचा आपल्याला ते म्हणजे भगवंतांना आनंद देण्यासाठी पुरेसा आहे का? जर आपण प्रामाणिकपणे करत असून, ट्राय युअर लेवल बेस्ट अँड लिव्ह द रेस्ट. तुम्ही आपण आपलं व्यवस्थित चांगले चांगले प्रयत्न करा आणि भगवंतांना ते अर्पण करा. जरी ती ऑफरिंग पूर्ण नाहीये, परफेक्ट नाहीये, कृष्ण जरूर स्वीकार करतील माताजी. प्रभूजी धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचा. आणि आज थोडासा उशीर झाला, कारण हा अध्याय पूर्ण करताना, त्याबद्दल क्षमा असावी. हरे कृष्ण. आपण पुढच्या वेळेला अध्याय क्रमांक 12 ने सुरुवात करू, जो आहे परीक्षित महाराजांचा जन्म. तर याची जी प्रस्तावना वगैरे आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. अजून कुणाचा काही प्रश्न आहे प्रभूजी माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभूजी. हा, वन बाय वन. शुभम प्रभू. प्रभूजी, आता माताजींनी जो प्रश्न विचारला होता, जसं की आपल्याला कंटाळा वगैरे येतो, मग आपल्याला असं वाटतं की नाही केलं पाहिजे, पण मग तुम्ही सांगितलं की जरी आपल्याला वाटलं नाही तरी आपल्याला ते करायचंच, कारण की ते आपल्यासाठी योग्य आहे आणि भगवंत आपल्यापासून त्याच्यापासून भगवंतांना आवडेल ते, जर ते आपण केलं तर. बरोबर. मग आपण भगवद्गीतेचा एक श्लोक बघतो, भजताम प्रीतीपूर्वक. तर भगवंतांना कोणते भक्त आवडतात की जे प्रीतीपूर्वक त्यांचं नाव घेतात. मग अशा परिस्थितीत आपल्या प्रीतीपूर्वक नसतं प्रभूजी. हा, तर तरी ऐकून घ्या, आपण भगवंतांच्या भक्तीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आहेत. आपल्या ऑफरिंग मध्ये आपण जे भगवंतांना अर्पण करतो, त्याच्यामध्ये जरी काही कमीपणा असेल, काही अपरिपूर्णता असेल, तरी आपण कमीत कमी आपल्या भावानी भगवंतांना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भगवंत हे भावग्राही जनार्दन आहेत, की आपली जी ऑफरिंग आहे ती परिपूर्ण नसली तरी आपला जर, प्रभुपाद म्हणतात की अवर इंटेन्शन शुड बी प्युअर. मोटिवेशन आपण मराठीमध्ये काय म्हणतो, आपला उद्देश जो आहे तो भगवंतांना प्रसन्न करणे, त्यांना आनंद प्रदान करणे, हा जर ठेवला तर ते पण पर्याप्त आहे प्रभूजी. ठीक आहे. ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की आपण म्हणू की भगवंतांनी हे नाम जप स्वीकारा, परंतु आज मी बेडवर झोपून नाम जप करणार कारण खूप झोप येत आहे, मग 2 मिनिटात झोप पण लागेल. याचा अर्थ बाहेरून जे काही आवश्यक आहे, की स्वतःचं शरीर व्यवस्थित आंघोळ करा, स्वच्छ चांगले कपडे घाला, स्वच्छ ठिकाणी बसा, जेणेकरून झोप येण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि परत जर येत असेल तर तोंड धुण्याचा प्रयत्न करा, चालून जप करण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस भगवंत हे प्रयत्न बघतील, निश्चितच ते आपल्या प्रामाणिक प्रयत्नांनी प्रसन्न होतील प्रभूजी. हरे कृष्ण ठीक आहे. प्रभूजी, प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण. मे बी शेवटचा प्रश्न घेऊ, क्षितिजा माताजी. हा, हरे कृष्ण प्रभूजी. हा. जर का मी कृष्ण सेवेमध्ये आहे आणि काही सेवा करते आहे आणि काही अचानक अशी भौतिक परिस्थिती निर्माण होते ज्याने गोंधळून जाऊन माझ्याकडून गुरूंच्या प्रती एखादा अपराध घडतो, मग अशा वेळेला प्रायश्चित्त म्हणून मला सेवेपासून दूर राहायला पाहिजे का, जी मी सेवा करते आहे ती अधिक मनपूर्वक करून मला ते अपराधाचं प्रायश्चित्त घ्यावं, म्हणजे कसं असायला पाहिजे? खूप छान प्रश्न आहे. आणि तुम्ही विचारलेला जवळपास तसाच प्रश्न परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींना विचारला 6व्या स्कंदामध्ये भागवताच्या. तर आपण विस्तारितरित्या त्यावेळेस चर्चा करू, पण संक्षिप्तरित्या सांगायचं झालं तर, भगवत भक्तीमध्ये प्रायश्चित्त असो किंवा चूक दुरुस्त करणे जे म्हणतो आपण, त्यासाठी वेगळा कोणता उपाय करायची गरज नाहीये. आपली भगवत भक्तीचीच प्रक्रिया चांगल्या प्रकारे भगवंतांच्या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली कंटिन्यू करा. तीच गोष्ट आपल्या चुकांमधून पण आपल्याला बाहेर काढेल. वेगळं काही करायची गरज नाहीये माताजी.
हा ठीक आहे. चालेल, समजलं प्रभूजी. हरे आणि कृष्ण, खूप हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. आणि विस्तारितरित्या आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू, ज्यावेळेस 6वा हो स्कंद आपण चर्चा करू. हरे कृष्ण. हो खूप चालेल. खूप हरे कृष्ण. धन्यवाद आपल्या हरे सर्वांचा. कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. अलका माताजी. हरे कृष्ण. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण हरे प्रभूजी, कृष्ण. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. प्रणाम. धन्यवाद. दंडवत माताजी. हरे कृष्ण.